वन व्लॉग मित्रमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण आता अशा ठिकाणी आलो ज्या ठिकाणाचं नाव आहे कोथळीगड. कोथळीगडावर आपण कसं जाणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला काय काय माहिती देणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो आता पाऊस आलाय. पाऊस आल्यामुळे आम्ही आता रेनकोट घातला आहे. म्हैसूर रोडला थांबलो. पाऊस आला आता कुठे शेजूला आम्ही आहे. पाऊस पडल्यामुळं आता मी हे बघा चेंजिंग केलं आहे. आता इथून पुढे आमचा प्रवास सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही कर्जतमधून आतमध्ये आलो आहे आणि इथं पांडुरंगाची इथं मूर्ती आहे. तर किती छान मूर्ती आहे. तर आम्ही इथं मूर्तीमध्ये थांबलो आहे आणि खरंच खूप अविस्मरणीय क्षण आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा आहे कर्जतमध्ये. जाताना इथून तुम्ही प्लीज जावा आणि दर्शन घेऊन जावा. रोड किती खराब आहे. रोड खराब आहे. तरी आपला राकेश भाऊ तरी ह्या रोडला म्हणला किती गाडी चालवणार गाडी घेऊन गाडी घेऊन मित्रांनो बघू शकता किती रोड खराब आहे. तरी आम्ही ह्या रोडवर बाईक घेऊन चाललोय आणि तुम्ही पण येताना काळजी घ्या, कारण की हा रोड बेकार खराब आहे आणि फोर व्हीलर इथून वर जात नाही. गाडी स्लिप मारू शकते. त्याची तुम्ही नोट घ्या, काळजी घ्या. तर रोड खूप इथं खराबच आहे. तर तुम्ही बघू शकता की पाठीमागे किती रोड खराब आहे. खाली हॉटेलपासून 4 किलोमीटरवरती किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत रोड खराब आहे. फोर व्हीलर तर अजिबात जाऊ शकत नाही. बाईक जाऊ शकते, पण ती पण डेअरिंग केली तर बाईक जाऊ शकते. काय राकेश होतं बोलायचं, बाईकवर अजून जाऊ शकते का? खूप टफ आहे, खूप नाही जाणार. खूप टफ आहे, कारण की रोड बघा खराब रोड आहे. त्यामुळं कुठेतरी आम्हाला वाटतंय वर जाईल की मध्ये गाडी लावून चालायला लागेल. बघूया पुढच्या, तोपर्यंत तुम्ही बघत राहा. तुम्ही ते बघताय तो धबधबा वरती किल्ला आहे. त्या खाली धबधबा किती खूप छान सीन. हा सीन फक्त पावसाचं बघायला भेटतं. तर मित्रांनो हा कोथळीगड. आम्ही कोथळीगडच्या पायथ्याशी जवळपास आम्ही आलोच आहे आणि आम्ही बोललो होतो की वर गाडी जाणार की नाही, पण आम्ही गाडीवर चढवली. कोण गाडी घेऊन कोण ॲक्च्युली वर येत नाही, कारण रोड खराब असल्यामुळं कोणी जास्त बाईक घेऊन येत नाही. पण आम्ही बाईक घेऊन वरती आलो आणि पोचलोय गडाच्या पायथ्याशी. हा तुम्ही समोर बघू शकता की हा आहे कोथळीगड. तर मित्रांनो आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. किल्ल्याच्या पायथ्यापाशी एक पेठ गाव आहे. त्या पेठ गावात आम्ही गाडी लावली आणि त्या गावातून आम्ही चाललो आहे कोथळीगडाला. इथून वर किल्ल्यावर राहायला 1 तास लागणार आहे. तर इथून आम्ही आता चालत जाणार आहे. पेठ गावातून कधी पण जायचं लक्षात ठेवा. मित्रांनो अशी वाट आहे वर जायला किल्ल्यावर पायथ्याला. तर गाईज आता मी अर्ध्यापर्यंत आलो आहे. अजून अर्धा तास आम्हाला वरती जावं लागणार. राकेश दमलाच का राकेश? नाही ना, ओके ना? राकेश तर एकदम ओकेच आहे, पण मी तर जमलो आहे. तर कुठेतरी आम्ही मध्ये थोडंसं 2 मिनिटं थांबूया, रेस्ट करू आणि परत वरती जाऊ. आम्ही जरा इथं पाणी पिण्यासाठी थांबलो आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता आम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. आणि आज लवकरच आम्ही चढायला पण तिथं घेणार आहे. आम्ही पायथ्याशी तर आलो आहे, पण बोललो की थोडा वेळ आराम करूया, पाणी पिऊया आणि मग वरती जाऊया. कसं वाटतंय वर येऊन? मस्त एक नंबर. त्यामुळे तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप मजा येईल. तर मित्रांनो फायनली आपण कोथळीगडला पोचलो. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता फायनली आपण सक्सेसमध्ये कोथळीगडाला आलो आहे. ही बघा इथं तोप आहे, तो पण बघू शकता. आणि सक्सेसफुली आम्ही आता गडावर आलो आहे. फायनली वरती पायऱ्या करून आता आम्ही गडावर चालू पण आजचा व्हिडिओ खूपच छान झाला आणि खूप मजा केली. चॅनलला आता
व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. थँक्यू.